फक्त नाविन्य महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी आणि भाऊसिंगजी रोड, कोल्हापूर, दातेमळा, इचलकरंजी, बुधवार पेठ, कराड. महेंद्र ज्वेलर्स प्रस्तुत लाईव्ह मराठी नवदुर्गा. महेंद्र ज्वेलर्स प्रस्तुत लाईव्ह मराठी नवदुर्गा. राजेशाही आणि राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या अमरजान निंबाळकर या व्यवसायाने एक आर्किटेक्ट, पण लहानपणापासूनच त्यांच्यावर समाजकार्याचे संस्कार असल्यानं परदेशी जाण्याची संधी असतानाही त्यांनी आपल्या मातीसाठी काम करणं पसंत केलं. आपल्या कोल्हापूरला लाभलेला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा जपण्यासाठी नेहमीच त्या प्रयत्नशील आहेत. व्यवसायाचा प्रदीर्घ अनुभव असलेला अमरजान निंबाळकर या महिला सक्षमीकरणाचं उत्तम उदाहरणच आहेत. पहा त्यांचा आत्तापर्यंतचा प्रवास. लाईव्ह मराठी प्रस्तुत नवदुर्गा विशेष कार्यक्रमामध्ये आपले स्वागत. कोल्हापूर हे शहर ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा लाभलेलं शहर आहे. आपल्या शहराला शाहू महाराजांच्या काळापासून ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा जपण्यासाठी, जतन करण्यासाठी अनेक माणसे वेगवेगळ्या पातळीवर काम करत आहेत. आज आपण आहोत अशाच एका दुर्गेसोबत, ज्या दुर्गेनं हाच वारसा संवर्धन करण्यासाठी, जतन करण्यासाठी ते काम हाती घेतलंय. आज आपण आहोत आर्किटेक्ट आणि शहर व जिल्हा हेरिटेज कमिटीच्या अध्यक्षा अमरजान निंबाळकर यांच्यासोबत. आपण त्यांच्याशी लाईव्ह मराठीच्या माध्यमातून गप्पा मारणार आहोत आणि त्यांचा आत्तापर्यंतचा प्रवास, त्यांची कामं, त्यांचे प्रकल्प पाहणार आहोत. नमस्कार मॅडम, लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत. मॅडम, मला सांगा, तुमचं एज्युकेशन, तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड कसं होतं, त्याबद्दल काय सांगा? मला वाटते आय वॉज म्हणजे खूप एका तऱ्हेने चांगला एक लकी होते मी. आणि त्याच्यामुळे मला माझं जे प्राथमिक शिक्षण आहे ते माझं दिल्लीला झालं, एअरफोर्स स्कूल, विच इज वन ऑफ द बी स्कूल्स ऑफ इंडिया. त्यामुळे तिथून सुरुवात झाली 8वी पर्यंत. माझे वडील वारले 81 साली. ते अर्थात पॉलिटिक्समध्ये होते आणि कोल्हापूर शहरातून त्यांची निवड झाली, ती कॉन्स्टिट्युएन्सी. आणि माझे आजोबा सुद्धा खूप समाजकार्यात अतिशय मोठं त्यांचा वाटा आहे, कोल्हापूरसाठी खास करून. तर त्या हेतून माझं दिल्लीला शिक्षण झालं आणि मग 9वी 10वी तिथून पुढं मग सर्व शिक्षण, आर्किटेक्चरचंही सुद्धा शिक्षण सर्व माझं कोल्हापूरला झालं. ओके. मग तुम्ही या क्षेत्राकडे कसं वळलात, किंवा आर्किटेक्टच व्हायचं आपल्याला असं तुम्ही कधी ठरवलं? नाही, मला वाटते 12वीची परीक्षा झाल्यानंतर असं कुठेही नव्हतं. म्हणजे कोल्हापूर सोडून जाणे हाच एक त्यावेळेला हे होतं माझ्या मनात, की बाहेर मला शिक्षण ज्या पद्धतीचं माझ्या वडिलांचं झालं, त्यामुळं माझी फार इच्छा होती की पण बाहेर जाऊन चांगलं शिक्षण मिळून मग बघूया पुढं काय करायचं. तर आर्किटेक्चर हा सगळ्यात माझ्या डोक्यात पण नव्हता विषय, कारण आमच्या घराण्यात कोणी आर्किटेक्चरला किंवा वास्तुविशारद म्हणून असं कुठलंही ह्याच्यात नव्हतं. त्यामुळं हा कधीच माझ्या प्रसंगी आला नाही. पण आमच्याकडे एक आर्किटेक्ट म्हणून यायचे सर आमचे, आणि त्यांनी माझ्या आईंना सांगितलं की तुम्ही का तिला पाठवताय, तुमच्या एवढं रिअल इस्टेट आहे, एवढ्या जमीन जुमला आहेत, हे कोण बघणार. तर कारण असं झालं की ज्यावेळेला माझे वडील वारले तेच 3 वर्षात माझे आजोबा वारले, 2 वर्षात माझ्या आजी वारल्या. तर त्यामुळं तसं आईंच्यावरच सगळा मूळ आमच्या ह्याच्यातल्या, म्हणजे आमचं जे आज हे सगळं उभा केलंय ह्याची जी माझ्या मागची जी स्ट्रेंथ आहे, जी ते म्हणतात ना एक भक्कमपणे जे माझ्या मागे उभा राहिलं, ती माझी आई. त्या माझ्या आईनी म्हटलं की माझी इच्छा आहे की तिनं इथंच शिकावं, पण इथं तसा काही स्कोप
स्कोप वाटला नाही त्यावेळेला. तर ते म्हटले नाही, आत्ता नुकतंच 1-2 वर्ष झाले आर्किटेक्चर कॉलेज सुरू झाले कोल्हापुरात, तर तिथं आपण त्यांचं ऍडमिशन करूया. मग ते लगेच दुसऱ्या दिवशी माझं आर्किटेक्चर कॉलेजला ऍडमिशन झालं. माझं इंटरव्ह्यू झाला, आमचं ऍडमिशनचं असतं म्हणजे एंट्रन्स एक्झाम, आणि त्याच्यात मी ऑलमोस्ट उत्तीर्ण होते. त्यामुळे ते म्हटले की ठरलं. मग त्यामुळं तेव्हापासून माझा आर्किटेक्चरचा हा प्रवास सुरू झाला. ओके. मग तुम्हाला किती वर्ष झाली तरी या क्षेत्रामध्ये काम करत? 86 पासून, म्हणजे 12वी नंतर हा कोर्स चालू होतो आर्किटेक्चरचा 5 वर्षाचा. तर 91 मध्ये मी ग्रॅज्युएट झाले आर्किटेक्चर मधून. तर 91 पासूनच सुरुवात झाली माझी व्यवसायामध्ये सुद्धा. कारण त्यावेळेला कुठं जनरली कसं असतं की आम्ही मोठ्या आर्किटेक्ट्स कडे जे जास्त एक्सपिरियन्स्ड आहेत, ज्यांना जास्त ह्या क्षेत्रातली माहिती आहे किंवा ह्याच्यात खूप काम केलेलं आहे, अशा लोकांच्या खाली आम्ही ट्रेनिंग करतो, इंटर्नशिप करतो. तर ती माझी अहमदाबादमध्ये 1 वर्षासाठी ह्याच म्हणजे कॉन्झर्वेशन म्हणजे आपण म्हणतो ना संवर्धन, ह्या विषयात किल्ल्यांच्या बाबतीतले ते अतिशय म्हणजे खूप प्रख्यात आणि त्यांचं खूप नामलौकिक आहे असे कुलभूषण जैन, अहमदाबादचे कुलभूषण जैन आणि मीना जैन, त्यांच्या फर्मला मी जॉईन झालेले. ओके. म्हणजे ते पण ट्रेनिंग म्हणून, जे पण मॅन्डेटरी होतं म्हणून, मग ते ट्रेनिंग त्यांच्याकडे घेत मी खूप शिकले. ओके. म्हणजे तिथे तुमचं इंटर्नशिप झालं. हो. आणि मग प्रॉपर तुम्ही व्यवसायाला कधी सुरुवात केली? 92 सालापासून माझं सुरुवात झाली. म्हणजे माझी आई मला म्हणत होत्या की नाही, तुम्ही कुठेही नोकरी करायची नाही. अच्छा. पण माझे जे प्रिन्सिपल होते, माझे जे प्राचार्य होते कॉलेजचे, विजय शिंदे सर, ते खूप सगळ्यांना त्यांच्याबद्दल खूप माहिती आहे. तर त्यांनी माझं म्हणजे शिकवायची जी एक, त्यांना वाटलं की मी खूप चांगलं शिकू पण शकते आणि लँग्वेज स्किल असल्यामुळे इंग्रजीचा एक खूप चांगला, म्हणजे माझा बॅकग्राऊंड, माझं सगळं शिक्षण इंग्रजीमध्ये झाल्यामुळे त्यांचं होतं की तुम्ही कॉलेजला शिकवायलाही चालू करा, आणि जर तुमच्या आई तुम्हाला बाहेर कुणाकडे काम करायला पाठवत नसतील तर त्यावेळेला आमची शेती पण बघायचो आम्ही. शेतात म्हणजे आमच्या वडिलोपार्जित शेती आहे, ती शेती बघण्यासाठी म्हणून आम्ही जायचो. तिथं घर नव्हतं व्यवस्थित किंवा विहीर बांधलेली नव्हती. तर आईनी माझ्या सांगितलं की जर तुम्हाला या व्यवसायात काम करायचं असेल तर तुम्ही आधी स्वतः बांधून दाखवा मला. ओके. की तुम्हाला ह्याच्यातलं खरोखर ज्ञान आहे, नाहीतर आम्ही तुमचं लग्न करणार आणि दॅट्स दी स्टोरी. ओके. असं आमच्या ज्या घराण्यात मी आहे त्या घराण्याचं प्रतिष्ठा आणि हे सगळं जोपासायचं आहे, तर त्यामुळे तुम्हाला ह्या पद्धतीनं करायला लागेल. मग आणि तेव्हा माझं पहिलं चॅलेंज, एक म्हणतो ना आपण, एक निर्णय असं की दृढ निर्णय घेतला मी की नाही, आपल्याला काहीतरी तिथून पुढे सगळं तुमचं फ्युचर ठरणार, प्रत्येक प्रोजेक्ट एक चॅलेंज म्हणून स्वीकारायचं. राईट. असं माझा पहिला फार्म हाऊस, माझं म्हणजे शेतातलं घर आणि विहीर बांधायचं. मग त्यामुळे मी त्याच्यात सुद्धा असं म्हटलं की कन्व्हेन्शनल टाईपनं नाही बांधायचं, म्हणजे जे सगळे जण बांधतात त्या पद्धतीत न करता आपण, मी ज्या पद्धतीनं शिकले, ऍक्च्युली आपण म्हणतो की जुन्या इमारती तर काय शिकायचं, काय जुन्या इमारतीतलं संवर्धन करायचं, तुम्ही कसले आर्किटेक्ट, तुम्ही नुसतं कॉपी करायला लागलाय किंवा काय, पण त्या जुन्या इमारती एक भंडार आहे, शिकवतात आपल्याला की शाश्वत काय, टेक्नॉलॉजी काय, ते बांधकाम करायचं. एक आज जुन्या इमारतीसारखं तुम्ही बांधूच शकत नाही, परत तशीच इमारत बांधायचं झालं तर अतिशय कठीण आहे. म्हणजे एक कठीण म्हणण्यापेक्षा त्या पद्धतीचं किंवा त्या प्रामाणिक पद्धतीनं बांधणे एक अवघड होऊन जातं आजच्या पिढीला. कारण आज सगळं जलद गतीनं, एक जेट स्पीडनं किंवा रॉकेट स्पीडनं सगळे कामं करायची आपल्याला अपेक्षा असते आणि इच्छा असते की एवढ्या दिवसात हे म्हणजे जर पूर्ण झालं पाहिजे आणि शाश्वत ते होतं. प्रत्येक गोष्टीत वेगळं करायचं आणि वेगळं असं करायचं की त्याच्यातनं काय बोध घेता येईल, त्यातनं काय टेकअवेज आहेत आयुष्यात किंवा पुढच्या पिढीला काय देऊ शकतो. आणि ज्या वेळेला 92 सालापासून मी शिक्षका पण म्हणून काम करायचे, म्हणजे पार्ट टाइम मी शिकवायचे शाळेत आणि दुसऱ्या सेकंड हाफ मध्ये मी व्यवसाय बघायचे. ओके. मग
एक बिल्डिंग झाली, मग दुसरी बिल्डिंग झाली, मग मी स्वतः बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर, सुपरवायझर ह्याच्यात आले व्यवसायात. मग त्यामुळे मला बांधकामातला व्यवसाय म्हणजे बारकाया माहिती पडल्या. वर्चस्व असलेलं हे क्षेत्र आहे, पुरुष प्रधान असं म्हणतो ना, असं क्षेत्र असल्यामुळे बायकांना स्वीकारायचं पण त्यावेळेला खूप अवघड जायचं लोकांना. ज्यावेळेला शेतातलंही घर बांधताना माझ्याकडे माझी जी फुल टीम होती ती सगळ्या बायकांची होती. माझ्या शेतात भांगलणी करायला यायच्या बायकांनाच मी गौंडी काम शिकवले, खुदाई काम शिकवले, गिलावा करायला शिकवला. आणि त्यावेळेला तिथल्या गावातली जे मूळ गौंडी आणि हे होते त्यांना खूप लाज वाटायला लागली. आणि काही जण खूप ज्यांनी बघितलं माझं काम ते खूप म्हणजे अतिशय आवडीनं, आणि हे काहीतरी वेगळं आहे आणि अरे एवढ्या कमी पैशात बांधू शकतो आपण. म्हणजे 80,000 रुपयात मी 500 स्क्वेअर फीटचं शेतातलं घर आणि विहीर असं बांधून दाखवलं. दोन्ही 80,000मध्ये? दोन्ही 80,000मध्ये. अच्छा. आर्किटेक्चर हे तुमचं कामाचं क्षेत्र आहे, बरोबर. पण तुमचे अनेक असे सामाजिक पैलू सुद्धा आहेत. त्यातला एक म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मी जसं मागाशी म्हटलं की मॅडम शहर आणि जिल्हा हेरिटेज कमिटीचे अध्यक्ष आहेत. गेली 3 वर्ष होते आणि पुन्हा त्यांची फेरनिवड झालेली आहे अध्यक्षा म्हणून. मग या गोष्टीकडे तुम्ही कशा वळालात? सुरुवातीचे 10 वर्ष मी म्हणेन मला ह्या क्षेत्रात मी तशी नव्हतेच. हेरिटेजच्या कामात असं डिरेक्टली नव्हते, पण इनडिरेक्टली खूप असे म्हणजे संबंधित माणसं किंवा लाईक माइंडेड पीपल अशांची माझी एक दोस्ती होती, मैत्री होती. आणि अशातून आम्ही विचार करायचो की कोल्हापूर किती समृद्ध आहे. कोल्हापुरात सांस्कृतिक वारसा इतका म्हणजे अजूनही जोपासलेला आहे, स्ट्रॉंग आहे, ओरिजिनल आहे. त्याचबरोबर मानवनिर्मित ज्या इमारती आहेत त्या अतिशय सुंदर आहेत. प्रत्येकाचं जर आपण स्टोरी ऐकला तर तीही खूप सुंदर आणि अतिशय एक वेगळ्या अद्भुत आहे असं आम्हाला वाटतं. आणि त्याचबरोबर नैसर्गिक वारसा सुद्धा अबंडन्स मध्ये आहे. बरोबर. आणि ते पारंपरिक आपल्या राजघराण्याने जोपासलेलं आहे. बरोबर. कोल्हापूर हे धार्मिक शहर पण म्हणून पण ओळखलं जातं. बरोबर. तर त्यामुळे पर्यटन कुठून कसे किती हेनं येतात आणि त्यांना नुसतं अंबाबाई नव्हे तर अंबाबाईच्याच बरोबर हा निसर्ग सुद्धा किती जपलेला आहे आपण. आणि आणखीन काय किती गोष्टी करता येतात आणि जगातल्या जागतिक लेवलला आपण नेऊ शकतो. ह्याच्यातनं आम्ही असे लाईक माइंडेड लोक बोलत मग आम्ही एक प्रोजेक्ट डिझाईन करत गेलो. मग एक अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्याचा एक मास्टर प्लॅन म्हणून आम्ही करत गेलो. एक अभिमानाचं बाब आहे की महाराष्ट्र शासनानं हे पाहिलं कामाचं आमचं आणि त्यांनी म्हटलं की अध्यक्षस्थानी म्हणून हेरिटेज कमिटी स्थापन झाली. आणि हेरिटेज कमिटीचं हे म्हणजे एक जबाबदारी मी ह्याला जबाबदारी म्हणून स्वीकारते. आणि जबाबदारीच्या पेक्षाही एक माझं एक नैतिक जबाबदारी असं मी मानते ह्याला. माझी ही वाटचाल किंवा माझी ही दिशा किंवा हे माझी प्रेरणा म्हणून मी ह्याला हे करते. आणि आता एक आराधना म्हणून झालेला आहे हा विषय माझ्यासाठी. मॅडम तुम्ही मध्यंतरी एक सर्वे केला होता की आपल्या जिल्ह्यामध्ये किती ऐतिहासिक वास्तू आहेत. मग त्या किती ऐतिहासिक वास्तू आहेत आपल्या जिल्ह्यात? आता जर बघितलं आपण सगळ्या राष्ट्रीय स्तरावर किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्याकडं नैसर्गिक वारसा स्थळ दाजीपूर राधानगरी अभयारण्य हे म्हणून ओळखलं जातं. बरोबर. आणि चांदोली टायगर हे रिझर्व आपल्याला माहितीच आहे त्याच्या बाबतीत. तर त्याचबरोबर राष्ट्रीय स्मारक म्हणून आपल्याकडं 3 राष्ट्र स्मारक म्हणून आहेत. त्याच्यामध्ये ब्रह्मपुरी जिथं कोल्हापूर शहराचं म्हणजे प्राचीन काळातली सुरुवात जिथून झाली ते म्हणजे नदी आपल्या पंचगंगा नदीच्या काठी ब्रह्मपुरी हे गाव वसलेलं होतं. तर तिथून सुरुवात झाली. मग ती ब्रह्मपुरी आज ऐतिहासिक शहीद आपलं राष्ट्रीय स्मारक म्हणून ओळखलं जातं. त्याचबरोबर खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर हे सुद्धा मॉटरलेस म्हणजे ज्याच्यात आपण म्हणतो ना की हेमाडपंथी म्हणतो आपण, ज्याच्यामध्ये माल वापरलेला नसतो.
अशा पद्धतीचं म्हणजे दगडाचा दगडाला जोड अच्छा. अशा पद्धतीचं बांधकाम. अशा तो म्हणजे अतिशय तो मला वाटतंय कोल्हापुरातला एक दागिना म्हणून ओळखला जातो आणि इतकं शिकण्यासारखं आहे त्या मंदिरातून. तर ते मंदिर आपलं राष्ट्र स्मारक म्हणून आहे. आणि ऑफकोर्स सगळ्यात आपल्या सगळ्या कोल्हापूरकरांचं शान म्हणजे पन्हाळा किल्ला. ते सगळ्यांना आवडतं तिथं जायला. आणि हिवाळ्यात म्हणजे उन्हाळ्यात तर स्वर्ग मानतो आपण पन्हाळ्याला. तर त्याचबरोबर राज्य स्मारक म्हणजे पहिल्या ह्याच्यात युनेस्को मॉन्युमेंट असतो म्हणजे ते आंतरराष्ट्रीय दर्जावरचे जे आपले मॉन्युमेंट्स आहेत ते किंवा वास्तू आहेत त्या किंवा नैसर्गिक, मानवनिर्मित व सांस्कृतिक अशा श्रेणीत हे डिवाइड केलेले असतात. तसंच नॅशनल लेवलला हे सगळे मानवनिर्मित मॉन्युमेंट्स तिन्ही जे मी वर्णन केले ते. त्याचबरोबर राज्यस्तरीवर म्हणजे महाराष्ट्र राज्यस्तरीवर मॉन्युमेंट्स आपल्याकडे एक 7 मॉन्युमेंट्स आहेत. त्याच्यामध्ये नॉमिनेशन म्हणून अंबाबाईचं मंदिर सुद्धा आहेत पण अजून अजून झालेलं नाही. नॉमिनेशन नुसतं आहे पण फायनॅलिटी आलेली नाही अजून. त्याचबरोबर टाउन हॉल एक इज नॉट ऍक्सेप्टेड एज अ मॉन्युमेंट बट तोही एक आहे. किल्ले आहेत, भुदरगड आहे, रांगणा आहे, विशाळगड आहे, आरेचं महादेव मंदिर सुद्धा राज्य स्तरीय स्मारक आहे. त्याचबरोबर शाहू जन्मस्थळ. आज जी प्रसिद्ध झालेली शहरापुरती यादी आहे त्याच्यात 74 साइट्स 74 इमारतींचा समावेश आहे. आणि हे इमारती ज्या आहेत त्या ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 अशा ग्रेडिंग प्रमाणे श्रेणीमध्ये आहे. ग्रेड 1च्या म्हणजे जे उच्च लेवलच्या आहेत, ग्रेड 2 आहेत ते उच्च होऊ शकतात पण थोडंसं त्याच्यात कमी हे आहेत. आणि ग्रेड 3 म्हणजे त्या सुद्धा आपल्याला जपणं अत्यावश्यक आहे असे आहेत. पूर्वीपासून हे म्हणत आलेलो आहे की कोल्हापूर जिल्हा हा शुड बी नोन ॲज द हेरिटेज डिस्ट्रिक्ट ऑफ इंडिया टू द वर्ल्ड. सो असं आम्ही सर्वांच्या मदतीने हे होऊ शकतं. सर्वजण एक मतानं ह्या मुवमेंटला जर आले तर आपण सर्वजण मिळून केलं तरच हा जिल्हा हेरिटेज जिल्हा म्हणून जगभर ओळखला जाऊ शकतो. बरोबर आहे. आणि त्यासाठी फक्त हे कोणा एकट्या दुकट्याचं काम नाहीये तर प्रत्येक नागरिकांना सुद्धा ज्या वास्तू आपल्या कोल्हापूर जिल्ह्याला लाभलेल्या आहेत त्यांचं जतन केलं पाहिजे. मला सांगायला आवडेल की मॅडमनी शाहू जन्मस्थळाचं सुद्धा आर्किटेक्चर केलंय. मग तुमचा तो अनुभव कसा होता? मग अतिशय सुंदर आणि खूप अभिमानाचा माझा प्रोजेक्ट आहे तो. सर्व प्रोजेक्ट्स मधला सर्वात मला अभिमानाचा जो प्रोजेक्ट असेल आणि खूप काही मला कॉन्झर्वेशन मॅनेजमेंट कसं असतं हे शिकण्याची संधी मला त्या प्रोजेक्टनं दिली. आणि आज मला वाटते लाईव्ह मराठी असेल, अख्खं कोल्हापूर शहर असेल, सगळे विद्वान असतील, सगळे राजकीय मंडळी असतील, सगळे दर्दी कोल्हापूरसाठी जीवापाड प्रेम करणारी मंडळी असतील, त्या सगळ्यांना मला एक आव्हान आहे की ह्या माध्यमातून आपल्या की आपलं जे वारसा आहे हे सगळ्या वारसांची यादी जर जतन केलं तर मला वाटते प्रत्येक कोल्हापूरकराला एक सीना ताण के आम्ही कोल्हापुरी जगातले भारी असं हा जो आपण वारंवार आपण हे बोलत आलो हे खऱ्या अर्थानं म्हणजे शाहू महाराजांची जे स्वप्न आहे ते साकार होईल असं मला वाटते प्रामाणिकपणे. की आता समाजामध्ये अजूनही अशा महिला आहेत की ज्यांना काहीतरी वेगळं करायचं आहे पण कुठेतरी फॅमिली सपोर्ट नसतो, कुठेतरी त्यांच्यामध्येच कॉन्फिडन्स नसतो किंवा कुठेतरी त्यांना आर्थिक बाजू कमकुवत असते. मग अशा महिलांना तुम्ही काय संदेश द्याल लाईव्ह मराठीच्या माध्यमातून? मला वाटते की चॅरिटी बिगिन्स ॲट होम. म्हणजे घरातलं सगळं सांभाळून म्हणजे असं नाही की नुसतं माझा व्यवसाय मी आणि मला पैसे कमवायचा आहे. पैसे कमवायलाच पाहिजे तर स्वतःच्या गरजा इतक्या वाढवू नका. बरोबर. की जे आपल्या गरजा स्वतःच्या गरजा भागवायलाच आपल्याला पैसे पुरणार नाही. त्यामुळं आपण ज्या व्यवसाय करतो की इतकं कमवा की तुम्ही तुमच्या घराला एक डिसेंट लाईफस्टाईल देऊ शकाल. एखाद्या शहराचं एखाद्या जिल्ह्याचं वारसा जपण्याचं काम करणं ही खरं तर खूप मोठी जबाबदारीची गोष्ट आहे, जबाबदारी आहे. आणि यातून आपल्याला मॅडमनी आज वेळ दिला, आपल्याशी गप्पा मारल्या आणि ज्या गोष्टी कोल्हापूरकरांना सुद्धा माहीत नव्हत्या बऱ्याचशा त्या गोष्टी आज आपल्याला मॅडमकडून समजल्यात.
मग त्यासाठी मी लाईव्ह मराठीकडून मॅडमचे खूप खूप आभार मानते की तुम्ही इतका वेळ दिला, छान गप्पा मारल्यात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. लाईव्ह मराठीचे खूप खूप धन्यवाद. आणि मला वाटते की असंच लाईव्ह मराठी सर्वांनी बघावं, सगळ्यांनी ऐकावं आणि एक प्रेरणा म्हणून सगळ्यांनी त्यांना बरेचसे गोष्टी सांगाव्यात आणि आपण त्यांच्या माध्यमातून खूप गोष्टी करू शकतो. ह्या आशेने मी लाईव्ह मराठीचे खूप धन्यवाद मानते. तर आज आपण होतो आर्किटेक्ट आणि शहर आणि जिल्हा हेरिटेज कमिटीच्या अध्यक्षा अमरजान निंबाळकर यांच्यासोबत. महिला सक्षमीकरणाचं एक उत्तम उदाहरण आहेत त्या. तुम्ही त्यांच्याकडून ते ऐकलं असेलच. आणि इच्छाशक्ती प्रबळ असेल तर एखादी महिला काहीही करू शकते, मग तिला कुणाच्याही मदतीची गरज लागत नाही. याचं एक उत्तम उदाहरण आहेत त्या. भेटूयात पुढच्या भागामध्ये पुढच्या दुर्गेसोबत. तोपर्यंत पाहत रहा लाईव्ह मराठी प्रस्तुत नवदुर्गा विशेष. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.